चला तर मंडळी, आज आपण बनवणार आहोत तुरीच्या सोल्याची आमटी। मस्त झणझणीत आंबट आंबट आमटी बनवणार आहोत। त्यासाठी लागणारे साहित्य एकदम सिंपल पद्धत आहे आणि खायला अप्रतिम लागते। नक्की एकदा अशा पद्धतीने करून बघा आणि तुम्ही कशा पद्धतीने करता ते पण कमेंटमध्ये सांगा। चला तर मग सुरुवात करूया। वाटी भरून असे तुरीचे सोले घेतलेले आहेत। थोडंसं तेल टाकून छान असं भाजून घ्यायचं आहे। खूप लालसर भाजायचं नाही बघायला। छान असा गावरानी लसूण पण सोलून घेतलेला आहे। इकडं सोले भाजून झालेले आहेत। आता आपण थंड करायला ठेवूया। यामध्ये थोडेसे 2 चमचे तीळ घातलेले आहेत। तीळ पण भाजून घ्यायचे आहेत। तिळाचा कूट असेल तर तिळाचा कूट टाकला तरी चालतो। आता ते बाजूला थंड व्हायला ठेवलेले आहेत। त्याच कढईमध्ये 2 ते 3 हिरव्या मिरच्या छान अशा तेल टाकून भाजून घ्यायच्या आहेत। मिरच्या काढल्याच्या नंतर लगेचच फोडणी घालायची आहे। तेल टाकलेलं आहे, जिरे घातलेले आहेत, लसणाचा छोटे छोटे काप करून टाकलेले आहेत। त्यानंतर एक मोठा टोमॅटो टाकलेला आहे। टोमॅट्यात मीठ टाकलेलं आहे। ते शिजेपर्यंत आपण इकडे हे थंड झालेलं मिश्रण काढून घेऊया। मिक्सरच्या भांड्यामध्ये 2 चमचे शेंगदाण्याचा कूट घेतलेला आहे। भाजलेले तुरीचे सोले आणि तीळ टाकलेले आहेत। हिरव्या मिरच्या पण त्यातच टाकलेल्या आहेत। एक गाठी लसण घातलेला आहे। लसण पण त्यामध्येच घालायचं आहे आणि छान मिक्सरला काढून घेतलेली आहे। एकदम बारीक पेस्ट घातलेली आहे। तोपर्यंत इकडे आपले टोमॅटो पण शिजलेले आहेत। टोमॅटो थोडेसे गाळ होऊ द्यायचे आहेत। त्यानंतर जे मिश्रण काढून घेतलेलं होतं तुरीच्या सोल्याचं ते घातलेलं आहे आणि त्यामध्ये खूप सारी कोथिंबीर घातलेली आहे। चवीपुरतं मीठ घातलेलं आहे। टोमॅटो टाकलं तेव्हाच आपण हळद पण टाकलेली होती थोडीशी। लाल चटणीचा अजिबात वापर करायचा नाही। हिरव्या मिरचीतली आमटी आहे। एकदम झणझणीत, खायला पण अप्रतिम झालेली होती। भातासोबत तर खूप टेस्टी लागते। आता ही भाजी तुम्ही भाकरीसोबत खा, भातासोबत खा, कशाही सोबत खा। व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा। चॅनलला नवीन असाल तर सबस्क्राईब नक्की करा। चला तर मग भेटूया पुन्हा। बाय बाय।